मित्रांनो, उद्या मार्केटमध्ये एक मोठं गॅपअप जे आहे ते अपेक्षित आहे. जर का असं गॅपअप झालं तर काय रिव्हर्सलचे लेव्हल्स असतील किंवा काय ब्रेकआउटची लेव्हल असेल, याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत आणि उद्याच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स सोबत. मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनॅलिस्ट आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील माझा हाच प्रयत्न असणार आहे. रोज मी एका मोठ्या स्क्रीनवरती मोठा चार्ट करून तुम्हाला सर्व गोष्टी इन्स्टिट्यूशनल वे मध्ये समजवत असतो. परंतु पुण्यामध्ये खूप जास्त पाऊस असल्या कारणामुळे कालपासून लाईट नाहीये आणि मोठी स्क्रीन आता चालणार नाही, कारण की दिवसभर सर्व मशीन्स इन्व्हर्टरवरतीच चालू होत्या. त्याच्यामुळे मी विचार केला की आजचं अनालिसिस जे आहे ते तुमच्यासोबत या छोट्या स्क्रीनवरती शेअर करावं आणि अपेक्षा आहे की तुम्ही आज ऍडजस्ट करून घ्याल. आणि अशी देखील अपेक्षा करतो की हे काही नंबर्स आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. काही इश्यू असला तर कमेंट करून सांगा. कुठली गोष्ट समजलेली नाही तर मी रिप्लाय करेन तुम्हाला कमेंटवरती. सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओला इथं आपण सुरुवात करत असतो उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन बद्दल आणि उद्याच्या माझ्या लेव्हल्स पासून. परंतु उद्याच्या मार्केटला समजण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे आज मार्केटमध्ये काय झालंय हे एकदा पहिल्यांदा आपण समजून घेऊयात आणि मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. कालचं माझं प्रिडिक्शन होतं की मार्केट पडू शकतं, परंतु मी तुम्हाला सांगितलेलं होतं डेली टाइम फ्रेमवरती असं दाखवलेलं की हा लो जाणं गरजेचं आहे. तो लो गेलेला नाहीये. सोबतच नो ट्रेड झोन शेअर करतो आणि अशी एक लेवल शेअर करतो की याच्या खाली निफ्टी गेली तर वीक राहू शकतं. तर ती सेल बिलोची लेवल सुद्धा आपली ऍक्टिव्हेट झालेली नव्हती. त्याच्यामुळे आपला तो व्ह्यू ऍक्टिव्ह झालेला नव्हता. डेली बेसिसवरती मार्केट ओपनिंगच्या अगोदर मी लाईव्ह येतो आणि माझ्या प्री मार्केटच्या लेवल तुमच्यासोबत शेअर करत असतो. 24,306 ची लेवल आज शेअर केली होती. पहिली 5 मिनिटाची मोठी कॅन्डल बनली होती. क्लोज देखील झालती आणि इथून एक चांगलं टार्गेट आपल्याला अपसाईडचं पाहायला मिळालेलं होतं. इथून एक ब्रेकआउट आला. त्यावेळेला अपेक्षा होती की चला काही वेळ साईडवेज थांबलंय मार्केट निफ्टी, पण आता चांगला ब्रेकआउट येईल आणि मी अशा पद्धतीचा सीई साईडचा ट्रेड देखील दिलता. पण तो ऍक्टिव्हेट झाला नाही. थोडा वेळ थांबलं मार्केट आणि खाली आलं. आता समवेअर अराउंड इथं मी सेल साईडचा ट्रेड दिलेला होता. इथपर्यंत निफ्टी आली सुद्धा होती. पण एवढ्या मूव्हमध्ये एकदम एंड ऑफ द डे इथं गेल्यानंतर फक्त 11 पॉईंटचं प्रॉफिट दाखवलं त्यांनी आणि परत आम्हाला त्याला कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करावं लागलं. कधी-कधी असं देखील करावं लागतं की तुम्हाला कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करावी लागलेली आहे. जर मार्केट तुमच्या डायरेक्शनमध्ये जात नसेल तर व्हॉल्यूम पाहून कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करणं लॉसमध्ये एक्झिट करण्यापेक्षा नेहमी चांगलं असतं, लक्षात ठेवा. 24,310 ची लेवल मी तुमच्यासोबत शेअर केली होती की निफ्टी याच्यावरती बुलिश राहू शकते. एक चांगला अपट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. पिन पॉईंट रेजिस्टन्स आला 24,458 ला आणि इथे मी शॉर्टचा ट्रेड दिला. निफ्टी पडली पण होती, पण ऑप्शनवरती प्रीमियम काही वाढले नव्हते. आता हे आपल्या हातात नसल्या कारणामुळे याला आपण काहीच करू शकत नाही. आणि 24,250 ची लेवल मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती की याच्या खाली निफ्टी वीक राहू शकते, परंतु ही लेवल पूर्ण दिवसभर ऍक्टिव्ह झाली नाही. बँक निफ्टी बद्दल बोलायचं झालं तर बँक निफ्टी सुद्धा ऍक्टिव्ह नाही झाली. सेल साईडला बाय साईडला ऍक्टिव्हेट झाली, परंतु पहिल्या 5 मिनिटाची खूप मोठी कॅन्डल बनली. एक रेंज त्याने क्रिएट केली. इथं फेक ब्रेकआउट दिला. त्या रेंजमधून बाहेर निघली आणि परत एकदा रेंजमध्ये येऊन क्लोजिंग दिलेलं आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळते. आता असं का झालं आज दिवसभर, तर त्याचं खूप सोपं कारण आहे मित्रांनो. मला वाटतं गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मी ॲडव्हान्समध्ये तुमच्यासोबत हा व्ह्यू शेअर केलेला होता की न्यूज शेअर केली होती की यूएस ची जी फेड आहे, म्हणजे जसे आपले आरबीआय तशी त्यांची जी फेड आहे, त्याचे गव्हर्नर आहेत. त्यांचं काय इंटरनल पॉलिटिकल डिस्कशन झालं असेल, त्याच्यावरून त्यांनी डिस्कस केलेलं होतं की त्यांच्या इकॉनॉमीमध्ये $30 बिलियन जे आहेत ते प्रिंट करणार आहेत, ते परत पंप करण्यासाठी इकॉनॉमीला, की मार्केटसाठी एक पॉझिटिव्ह न्यूज असणार आहे त्यांच्या. आणि निश्चितपणे त्याचा इम्पॅक्ट ग्लोबल मार्केट्सवरती सुद्धा पडलेला आपल्याला जो आहे तो पाहायला मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ही न्यूज जी आहे ती आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि आज त्यांचे जे गव्हर्नर आहेत याच्या संदर्भात कन्फर्म प्रिंट करणार आहेत की नाही, 90% चान्सेस आहेत की ते प्रिंटच करणार आहेत. तर त्याच्यावरती आज एक न्यूज येणार आहे. त्याचा निश्चितपणे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आज यूएस मार्केट्सवरती पाहायला मिळेल आणि त्याचाच इम्पॅक्ट उद्या आपल्याला आपल्या मार्केट्सवरती सुद्धा इथं पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्या आपल्या मार्केटमध्ये एक गॅपअप ओपनिंग जे आहे ते पॉसिबल आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाऊन त्याच्या लेव्हल्सबद्दल सुद्धा डिस्कशन करूया. सर्वप्रथमतः ह्या राउंड अप लेव्हल नसल्या कारणामुळे तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व लेव्हल चार्टवरती असणं गरजेचं आहे. लेव्हल 4 दोन्ही इंडेक्स सोबत दोन्ही साईडच्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेव्हल्स आहेत. त्यामुळे देखील ह्या सर्व लेव्हल चार्टवरती असणं तुमचं गरजेचं आहे. कुठल्याही रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला तेव्हाच कन्सिडर करू, ज्यावेळेला 5 मिनिटाची कॅन्डल याच्या वरती क्लोज होईल, पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल त्यावेळेला. 24,460च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,517, 24,601, 24,709 आणि 24,818 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेव्हल्स राहतील. तर 24,400च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 24,352, 24,296,
24,234 आणि 24,143 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. जरी आपला व्ह्यू उद्या मार्केट बुलिश साईडला जाण्याचा असला, तरी देखील बेअरिश साईडच्या म्हणजे अपोझिट डायरेक्शनच्या लेवल सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतो. जेणेकरून मार्केट आपल्या डायरेक्शनमध्ये जरी नाही गेलं, तरी देखील मला म्हणजे तुम्हाला काही सुद्धा अडचण नाही आली पाहिजे अपोझिट डायरेक्शनला लेवलला ट्रेड करताना. आता बोलूयात इथं बँक निफ्टीबद्दल. मला माहिती आहे की बरेच लोक बँक निफ्टीवरती ट्रेड करत नाहीत, कारण की याचे प्रीमियम जास्त हाय असतात. परंतु बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात. त्याच्यामुळे बँक निफ्टीवरती सुद्धा लक्ष देणं खूप जास्त गरजेचं असतं. 58,347 ते 58,230 इथं बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन राहील. याच्यामध्ये ट्रेड करायचं नाहीये. 58,347च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,465, 58,581, 58,706 आणि 58,854 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 58,230च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 58,106, 57,977, 57,790 आणि 57,612 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रोडिक्शन सोबत. आणि अशाच पद्धतीचं लर्निंग अनालिसिस मी डेली बेसिसवरती तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.